गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अध्याय 7. ओम श्री साईनाथाय नमो नमः. ओम श्री साईनाथाय नमो नमः. ओम श्री साईनाथाय नमो नमः. बाबांचे योग दर्शन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीता रामचंद्राभ्याम नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. साई ऐसे विचित्र दैवत, तयांचे रूप गुण आकार घेत, तैसे अगम्य लीला चरित, ज्ञान न होई सहजासहजी. केवळ साईंची आस, तयांचा घडता सहवास, भक्तिभाव अन प्रेमास, उमज पडे साई रूपांची. तयांचे रूप सूक्ष्म स्थूल, देह आसन निंबतल, निराकारा विश्वसकल संचारासी. पाहता बाह्यवेश मनी उपजे किलमिष, की हिंदू वा यवन हा साईश अज्ञानाने. हिंदू म्हणता मशिदीत स्थान, मशिदीत घंटा शंखवादन, दोन्ही टोचले कान मुसलमान म्हणता. सर्व धर्म महोत्सवाची देती अनुमती सायासी, मोहरम रामनवमीसी एकसारखी. साई करती अल्लाची याद, मग कैसा भेदाभेद, सर्वांसी देती प्रसाद उद्धाराया. जैसी ज्याची रसना, तैसा तो घेई प्रसाद भोजना, मिष्ट सामिष्टांना दरबारात साईंच्या. मशिदीत गव्हाचे पोते, त्यासी दळाया जाते, साईच स्वहस्ते दळण दळी. दरबारी तुळशी वृंदावन, साई कृष्ण स्थानापन्न, अहंभावहीन प्रसन्न सर्व काळ. साधू संत येती शिर्डीसी, घडे सत्संग सहवास, गरीब आणि धनिकास सर्व काळ. कोणी करी पुण्य पाप, सर्वांसाठी एकच माप, घालविण्या संसार ताप कृपा कराया. साईंची करणी अघटित, भक्त जे जे दक्षिणा देत, दौलत सर्व लावित, जीर्णोद्धारा देवळांच्या. भक्त दक्षिणा देत, तया हाते पुण्य घडवित, करविती सुस्थित देवदेवतांची. तैसे वाटती पैसे, मन मानेल तैसे, कुणा कमी कुणा अधिकसे हिशोबाने. या पैशाचा विनियोग, तैसा त्याचा उपयोग, सत्कारणी करून भाग्य बांधे भक्त गाठीसी. दुष्टायई सुष्टपण, अस्थिर मना स्थिरपण, संकट व्याधी निवारण साई कृपे. मग काय या संसारी, संकटांची मातवरी, जेव्हा सर्व निवारी साई कृपा प्रसाद. आरंभी देती दवा, जयायोगे आराम पडावा, नंतर एकच दुवा उदिरूपी सर्वांची. भक्ताचे डोळे आले बिब्याच्या ठेच्यास, डोळी घातले वाटले डोळे गेले जे आले, गेलेले आले साई कृपे. तैसे देहासी कुष्ठ, मती होता भ्रमिष्ट, सर्व संकटे अरिष्ट, नष्ट सारे साई कृपे. होता कोणतीही व्याधी उपाधी, उदी एकमेव दिव्याौषधी, साईंची समाधी सिद्धी संजीवनी. ऐसा साई नटे, धोतर सदरा फेटे, डोक्यावरी पागोटे विठ्ठलाचे. साईची योग शक्ती, माया शरणागत तया पुढती, साईंची योग वृत्ती स्वयंसिद्ध. योग शक्तीचे दर्शन, मे भक्ता आश्चर्ये करून, आतडी बाहेर काढून, घालिती देहास स्नान अंतर्बाह्य. साईंच्या देहाचे तुकडे, पाहून पडे कोडे, डोळ्यावर झापडे भीती आणि भ्रमाचे. भक्ताने जरी देखिले हे, जाता मशिदीत पाहे, साई आपुल्या स्थानी आहे सर्वांगाने. साईंना सर्वांची दया, जो जे मागेल ते द्यावया, स्वस्थानी बैसले साईराया, मूळ पुरुष सनातन. असता पाठी साई सिद्ध, काय करेल प्रारब्ध, साई रामबाण करी विद्ध, राक्षसांसी अपत्रासी. जाणावे साई कृपा प्रेम सत्ते, साई करतसे होत्याचे नवते, नवत्याचे होते तैसेची. साईंची अगम्य लीळा, उडवी प्रारब्धाचा पाचोळा, जेव्हा भक्त भाविक भोळा, त्रस्त साई कळा मायेच्या. साई म्हणती काही न द्यावे, मज जाणावे स्वभावे, तैसे फक्त भक्तिभावे, अल्लासी आठवावे नित्यची. मी पण तेच करीत, त्या अल्लाचे नाम घेत, बैसून एका ठाई निवांत तकियावरी. हा तकिया सोडू नये, व्यर्थ धावपळ करू नये, छायेच्या मागे धावू नये क्षीण घेऊनी. जपता नाम हरी हरी, तोच येतसे तुमच्या दारी,
विठ्ठल जो पंढरपुरी तुमच्या घरी प्रकट असे. तुमच्या काळजीने मला न निद्रा करण्या तुमच्या भद्रा नाशण्या सर्व अभद्रा यत्न माझे. हे न काही सांगो वांगी प्रत्यक्ष अनुभव देई साई योगी जो संन्यासी विरागी जागो जागी संसारी या. बाबा स्थानी निश्चित असता एकदम उठत घालती दुनीत हात भक्त संकटात देखोनी. ऐसे काय कैसे झाले अचानक काय बिघडले जे बिघडले ते घडविले प्रत्यक्ष कृती करोनी. भक्ता वाटले जळला हात मरुदे मेला माझा हात बालक जाता अग्नित खेचून काढिले. भक्तांचे संसारात मन परीनच सावधान लेकरू जे लहान लक्ष नसे त्याकडे. लोहाराची भट्टी पेटली काखेतील पोर निसटली भट्टीत पडू लागली म्हणून वाचवली उचलोनी. हात जाळून घेतला भक्त करीती उपायाला म्हणती मालिका अल्ला वैद्य माझा. जो हात जाळणाला तोच उपाय करणारा स्मरावे त्याच ईश्वरा स्वसथ बैसोनी. जो आदिपुरुष स्वसंवेद्य तोची माझा वैद्य. हात जळल्याची खंत खेद मजला नसे तरी घेतली भागोजीकडून सेवा जखमेस बांधून तेल तूप मर्दन करून हात बरा झाल्यावरही. ही साईंची योजना करती भागोजीच्या पापनाशना सेवे करी भाग्यवाना तुलना नसे. इतरांच्या पापाचा भार घेती स्वतःच्या अंगावर संसाराचा ग्रंथी ज्वर भक्तांचा श्री साईनाथ. आई चरणी लागून म्हणे मुलगा फणला तापान आभाळ आले जरी भरून जाईन निवळून म्हणती साई. मी असता सांगाती काय कशाची भीती पहा तुमच्या गाठी स्वय घेतल्या अंगावरी. तुम्ही घालता साकडे मला भोगणे पडे तुमचे दुखणे वाकुडे तुमचे जे कर्मफळ. करूया नाम संकीर्तन भक्ता सवे करीती भजन विठ्ठलासी आवाहन देऊळदार उघडाया. पंढरपूरला जायाचे तेथेच मला राहायचे ते घर माझ्या रायाचे म्हणती साई. ऐसे चाले भजन त्या सवे साईंचे कीर्तन काय त्याचे प्रयोजन नंतर समजे भक्तांची. भक्त नाना चांदोरकर निगती जावया पंढरपूर म्हणती शिर्डी माझे पंढरपूर जाऊ साई दर्शनासी. घेती साईंचा आशीर्वाद तसा अवधीचा प्रसाद पंढरपुरीचा विठ्ठल प्रसाद गाठावया. इति श्री साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु. इति श्री साई सच्चरित सारामृत अध्याय 7 संपूर्णः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.